नमस्कार. श्री स्वामी समर्थ. त्रिपुरारी पौर्णिमेचा आधीचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असं मानलं जातं. या दिवशी चातुर्मासाची सांगता होते. या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन आणि विष्णूची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबामध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरात सुद्धा हरिहर पूजा केली जाते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी कुठली सेवा केली पाहिजे, किती वाजता केली पाहिजे, कशी केली पाहिजे याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वप्रथम मी तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीची थोडक्यात कथा आणि महत्त्व सांगते. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला 1000 कमळ वाहण्याचा संकल्प केला होता. यावेळी महादेवाने विष्णूची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. विष्णूची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल. जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मदेवाचे काम आहे आपल्याला जन्म देणे, भगवान विष्णूचे काम आहे आपलं पालन करणे आणि भगवान शंकराचं काम आहे आपल्याला मुक्ती देणे. हे तिन्ही देव आहे जे आपल्याला आपले कार्य करत असतात. आपण जे काही जगतो आहे ते या 3 देवाच्या सहाय्याने जगतो आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची जेव्हा गळाभेट होते तो प्रसंग किती विलक्षण असेल आणि आपण त्याचे साक्षीदार होणार असतो. रात्री 12 वाजता आपल्याला काही सेवा करायची असते. ज्या अद्भुत सेवा अद्भुत आहे कारण आपण बऱ्याच वेळी ऐकलं असतं की भगवान शंकराला तुळशीपत्र अर्पण नाही करायचं, भगवान विष्णूला आपण बेलपान कधी अर्पण करत नाही. पण रात्री 12ला आपल्याला अशी सेवा करायची आहे की ज्याने भगवान विष्णूही प्रसन्न होतील आणि भगवान शंकरही प्रसन्न होतील. सगळ्यात महत्त्वाचं भगवान शंकराकडे काय मागायचं आहे तर अर्थात अकाल मृत्यू टळू दे म्हणून आपण भगवान शंकराची आराधना करत असतो आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण भगवान विष्णूची सेवा करत असतो. लक्ष्मी कोणाला नको आहे? तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना हवी असते. आणि जिथे भगवान विष्णूची सेवा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मीला बोलवायची पण गरज पडत नाही कारण तिला भगवान विष्णूची सेवा अतिशय प्रिय आहे. जेव्हा भगवान विष्णू आणि शंकर यांची गळाभेट होते त्या सुवर्ण क्षणाचा फायदा घेऊन आपल्याला सेवा करायची असते. आता बघा, आपल्याला 14 तारखेच्या रात्री आपण सगळीकडे दिवे वगैरे लावत असतो. वैकुंठ चतुर्दशीच्या दीपदानाला खूप महत्त्व असतं. तुम्ही आपल्या घरात अखंड दिवा पेटवत असतात. तुम्हाला माहीत आहे की संध्याकाळी दिवाबत्ती केली, संध्याकाळी जो दिवा असतो तो जास्त वेळ कसा म्हणजे आपण ठेवू शकतो, आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे. आणि ज्या आपण पंत्या तुळशीजवळ लावतो, मुख्य दरवाजाजवळ लावतो, त्या पंत्या आपल्याला 12 वाजेपर्यंत कशा तेवत राहतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. चुकून माकून जरी आपला विजला दिवा तरी हरकत नाही, पण जो घरात दिवा जो देव्हाऱ्यात लावतो आपण तो तुम्हाला अखंड तेवत ठेवायचा आहे. 12 वाजेपर्यंत तरी जरूर ठेवा. आणि जर चुकून माकून विजला तरी काळजी करू नका. 12च्या आधी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे देवासमोर. तेलाचा किंवा तुपाचा लावा, काही हरकत नाही. आता सेवा काय करायची आहे तर ही सेवा मंदिरात जाऊन केली तर अनन्यसाधारण त्याचे महत्त्व आहे. पण रात्री 12 वाजता इच्छा जरी असली तरी कुठले मंदिर आपल्याला उघडे असतील आणि जरी ते मंदिर उघडे असतील तरी घरच्यांनी पाठवलं पाहिजे. रात्री 12 वाजता खूप लिमिटेशन्स असतात, समजू शकते. आता ही सेवा शार्प रात्री 12ला करायची आहे. 12 नंतर सेवा करायची का? आमचे लहान मुलं आहे, 12पर्यंत झोपत नाही,
तर आपण 12:30ला सुद्धा ही सेवा केली तरी चालेल, ही खूप उत्तम आहे. तर भगवान विष्णूंना लक्षात सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, भगवान विष्णूंना लक्षात घ्या. भगवान विष्णूंना बेलपत्र वाहायची आहे आणि शंकराला तुळस वाहायची आहे. भगवान शंकराला कधी तुळस आपण वाहत नाही, आपण कधीच वाहत नाही. पण हाच एकमेव दिवस आहे की या दिवशी भगवान शंकराला तुम्ही तुळस वाहू शकता आणि भगवान विष्णूंना तुम्ही बेलपान वाहू शकता. कसं वाहायचं ते तुम्हाला सांगते. प्रत्येकाच्या घरात, आपल्या प्रत्येकाच्या घरात शिवाची पिंड आहे आणि घरात बाळकृष्णाचा फोटो असेल किंवा भगवान विष्णूचा फोटो आहे, रामाचा फोटो असेल, मूर्ती असेल, विठ्ठलाची काहीतरी मूर्ती असेल किंवा तुमच्या घरात नाही तर आपले महाराज आहेतच. तर तुम्हाला काय करायचं आहे, शार्प 12 वाजता छानपैकी एक आसन घ्या ज्यामध्ये आपण बसून सेवा करत असतो. तिथे बसून आपल्या हातामध्ये तुळशीपत्र घ्यायचे आहेत. तुमच्याकडे 108 जर तुळशीपत्र असेल तर अतिशय उत्तम. तुम्ही आदल्या दिवशी ते विकत आणून ठेवू शकता. महिलांनो, तुम्ही तुळस तोडू नका, पुरुषांकडून तोडून घ्या. नाहीतर 1 असली, 5 असली, 7 असली, 9 असली तरी चालेल, 1 असली तरीही हरकत नाही. आता तुळशीपत्र हातात घेऊन आपण विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची आहे. भगवान विष्णूंचे 1000 नावं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भगवान विष्णूंचे 1000 नावाने, अनंत नावाने भगवान विष्णू ओळखले जातात. तर तुम्हाला भगवान विष्णूचे 1000 नाव घ्यायचे आहे. ताई 1000च नाव घ्यायचे का? हो, 1000च नाव घ्यायचे आहे. कारण हा जो क्षण आहे अमूल्य आहे, जो फक्त वर्षात एकदाच येतो. वैकुंठ चतुर्दशी कार्तिक महिन्यात ही सेवा चुकली तर डायरेक्ट आपल्याला 2025चीच वाट बघावं लागेल. म्हणून 1000 नाव काही वेळ लागणार नाही. आमच्याकडे नाही आहे तर यूट्यूबला लावून द्या, स्मरण करा, काही प्रॉब्लेम नाही. 1000 नाव घेऊन हे तुळशीपत्र आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे. लक्षात घ्या, तुळशीपत्र हातात घेऊन 1000 नाव घेऊन आपल्याला ते तुळशीपत्र भगवान शंकरांना अर्पण करायचे आहे, विष्णूंना नाही. ही गळा भेट आहे. परत सांगते, ही गळा भेट आहे. भगवान शंकराला आपल्याला हे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावर कधी अकाल मृत्यू टळू दे, सगळ्यांना सुखात ठेव, ही प्रार्थना करायची आहे. आता ते बेलपान, एकच बेलपान घ्या, जास्त बेलपान घ्यायची गरज नाही. एक बेलपान हातात घ्या. हातात घेऊन आपल्याला भगवान शंकराचे जे 108 नावं आहे, ओम नमः शिवाय, ओम महेश्वराय नमः, ओम पिनाकिने नमः, हे जे 108 नावं आहे भगवान शंकराचे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील. नसेल तर यूट्यूबला लावून घ्या, नाहीतर फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे म्हणून घेऊ शकता. आपल्याला याची एक माळ जप करून घ्यायची आहे आणि 108 वेळा हे जप करून हे बेलपान आपल्याला विष्णूंना व्हायचं आहे. तुळशीपत्रावर 1000 नाव घेऊन भगवान विष्णूंचे नाव घेऊन ते तुळशीपत्र भगवान शंकरांना व्हायचे आहे आणि बेलपानावर 108 भगवान शंकराचे नाव घेऊन भगवान विष्णूंना व्हायचे आहे. ही सेवा बघा किती सुंदर सेवा आहे. मला सांगताना इतका आनंद होत आहे, कारण की ही सेवा आपण नाही करू शकत. आपण तुळशीपत्र भगवान शंकरांना वाहतो का? नाही बाबा, भगवान शंकरा तुळशीपत्र वाहत नाही. पण अशा वेळेस तुम्ही त्यांना वाहू शकता, त्यांना ते प्रिय असतात, ते आपली. आणि तुम्हाला सांगते, साक्षात भगवान विष्णू आणि भगवान शंकराने सांगितले आहे की ज्या दिवशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जे कोणी आमच्या दोघांची सेवा करेल त्यांना अभय मिळणार आहे, त्यांना प्रत्येक गोष्टीत त्यांची मनोकामना पूर्ण होणार आहे, त्यांना कधीही कुठलाही भय राहणार नाही, लक्ष्मी प्राप्ती होईल, ऐश्वर्य प्राप्ती होईल, सुखप्राप्ती होईल, समाधान प्राप्ती होईल आणि मेन म्हणजे कुठल्याही प्रकारचं संकट कधी येणार नाही. आलेले संकट खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होईल असं त्यांना वरदान दिलेलं आहे. म्हणून ही सेवा तेवढीच महत्त्वाची आहे. कळकळून विनंती करते की तुम्हाला जीव तोडून सांगते आहे, ही सेवा परत नाही आपण करू शकत. बघा, महाराजांची सेवा आज नाही उद्या तुम्ही करू शकता, पण ही सेवा तुम्हाला 12लाच करायची आहे. तर
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही शेअर नाही केला तरी चालेल, पण तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना तुम्ही फोन करून तरी ही सेवा कळवा. पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.